शेतकरी मित्रांनो, जनावरांसाठी आवश्यक असणारा मोर घास तयार करण्यासाठी किंवा दाण्यांच्या उत्पादनासाठी आपण आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मका पिकाचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेत असतो. पण बऱ्याच वेळेस आता थंडीचं वातावरण असल्या कारणाने जर आपण बघितलं तर मका पिकाची वाढ आपल्याला त्या ठिकाणी खुंटलेली दिसत आहे. आणि जी काही मका पिकाची सुरुवातीची पानं आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसल्याप्रमाणे जांभळट अशा प्रकारची लालसर झालेली आपल्याला त्या ठिकाणी पानं ही त्या ठिकाणी दिसत असतात. याचं जे मुख्य कारण आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असणारा जो काही फॉस्फरस आहे, हा फॉस्फरस आपल्याला आपल्या मका पिकासाठी त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्या कारणानं अशा प्रकारची जांभळट पानं किंवा लालसर पानं आपल्याला आपल्या मका पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. यातून आपल्या मका पिकाची जी काही वाढ आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे खुंटलेली अशा प्रकारची त्या ठिकाणी दिसत असते. तरी देखील आपण बऱ्याच वेळेस काय करतो की तुमचं सुपर फॉस्फेट असेल किंवा इतर फॉस्फरस युक्त असणारी जी काही खतं आहेत ती मका पिकासाठी वापरून सुद्धा फॉस्फरसचा अपटेक आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी थंडीच्या कारणास्तव त्या ठिकाणी होत नाही. अशा वेळेस मित्रांनो आपल्याला याच्यावरती कुठली प्रकारची उपाययोजना करायची आहे, तर ती उपाययोजना म्हणजे मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी चिलेटेड फेरस जे आहे ते साधारणपणे 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. फेरस म्हणजे तुमचं लोह हे तुमच्या जमिनीमध्ये असणारे सर्व अन्न घटक आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. अशा फेरसच्या उपलब्धतेमुळे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस सोबतच इतर अन्न घटक आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आणि लोहाच्या कमतरतेमुळे आणि फॉस्फरसच्या उपलब्धतेमुळे ही जी काही आपली समस्या आहे मका पिकाची पानं जांभळी होणं ही त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रित व्हायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. मित्रांनो, चिलेटेड फेरस बरोबर आपण त्या ठिकाणी चिलेटेड झिंक जे आपल्या मका पिकाच्या वाढीला त्या ठिकाणी चालना देणार आहे त्याचा सुद्धा वापर आपण 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो.